बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की रसग्रहण हा प्रश्न कसा एक्झाम मध्ये अटेम्प्ट करायचा. तर मित्रांनो, खूप सोपा आहे. तुम्ही त्याला खूप किचकट बनवून ठेवलंय. मी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत तुम्हाला सांगणार आहे की रसग्रहण तुम्हाला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने करायचं. सर्वात पहिले तर समजून घ्या रसग्रहण म्हणजे काय. बघा, शब्दामध्येच अर्थ आहे. रसग्रहण म्हणजे जे काही आहे, कवितेच्या ओळी, कविता, त्याचा अर्थ तुम्हाला कितपत समजलेला आहे. हे बघा, जेव्हाही तुम्ही रसग्रहण याचा अभ्यास करायला घेणार, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला गेलेला असतो, तर त्यावेळेस तुम्हाला कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे तुम्हाला कवितेचा अर्थ समजलेला पाहिजे. म्हणजे कुठली कविता आहे त्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला समजलेला पाहिजे. त्याचे कवी कोण आहेत, कवितेचं नाव काय आहे, त्याचा विषय काय आहे नेमका. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही कविता अभ्यासणार ना, तेव्हा लक्षात घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला रसग्रहण करणं सोपं जाईल. तर आता बघू आपण की रसग्रहण एक्झाम मध्ये कशा पद्धतीने करायचं. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलेला असतो. मित्रांनो, रसग्रहण म्हणजे तुम्हाला समजलं, शब्दातच मिनिंग आहे. रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ तुम्हाला समजावून सांगायचा आहे. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये आन्सर लिहायचं असतं. पहिलं म्हणजे आशय सौंदर्य, दुसरं काव्य सौंदर्य आणि तिसरं भाषिक वैशिष्ट्ये. या 3 मुद्द्यांवर तुम्हाला रसग्रहण करायचं असतं. तर पहिला कुठला सांगितला मी की आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये तुमचं काय येतं बघा मित्रांनो. कोणती कविता आहे, म्हणजे जे काही तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या त्या कोणत्या कवितेतल्या आहेत, त्या कवितेचं नाव, त्या कवितेचे कवी कोण आहेत, त्यांचं नाव आणि त्या कवितेचा विषय काय आहे, संदेश काय दिलेला आहे, हे थोडीशी मध्यवर्ती कल्पना तुम्हाला यात आशय सौंदर्यामध्ये लिहायची असते. त्यानंतरचं येतं तुमचं काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्य म्हणजे काय. काव्य सौंदर्य सिंपल आहे. कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचा असणार आहे. ज्या काही ओळी दिल्या आहेत त्याचा अर्थ तुम्हाला इथं 5 ते 6 ओळींमध्ये लिहायचा असणार आहे. आणि भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय येतं, त्यात तुम्हाला ना कवितेचा प्रकार कुठला आहे, अलंकार कुठला युज केलाय, कवितेची मांडणी कशी आहे, त्याच्यातल्या भावना काय व्यक्त केल्या आहेत कवींनी, हे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहायचं असतं. तर मित्रांनो, सोपं आहे. 3 टप्प्यांमध्ये लिहायचं आहे. त्याच्यात ट्रिक एक आहे, ती म्हणजे काय, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे जवळपास सिमिलर असणार आहे. प्रत्येक कवितेसाठी तुमचं आशय सौंदर्य हे फिक्स असणार आहे. ज्यात तुमचं कवितेचं नाव येईल, कवी कोण आहेत त्यांचं नाव येईल आणि काय विषय आहे त्या कवितेचा, म्हणजे काय भावार्थ आहे तो त्यामध्ये येईल. ते धरून तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचंय. काव्य सौंदर्य सिंपल आहे. ज्या कवितेच्या लाईन्स दिल्या त्यांचा तुम्हाला समजलेला किंवा तुम्ही जो समजून घेतलेला अर्थ आहे तो तुम्हाला इथं मांडायचा असणार आहे 5 ते 6 लाईन मध्ये. आणि शेवटचं म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेचा प्रकार कोणता आहे, कवितेची मांडणी, तिथले अलंकार, भाषा शैली कशी आहे, हे तुम्हाला लिहायचं असणार आहे भाषिक वैशिष्ट्यामध्ये. आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघू, जे की मागील वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं गेलेलं होतं. तर रसग्रहण हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो मित्रांनो. तर प्रश्न बघा अशा पद्धतीने विचारला गेला. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. मित्रांनो, कुठल्याही कवितेतल्या कुठल्याही 2 ते 3 ओळी तुम्हाला इथं दिलेल्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला कविता कुठली आहे किंवा कवितेचे लेखक कुठले आहे हे तर पहिले पाठच करून घ्यायचंय. ठीक आहे. तुम्हाला काय पाठ करायचं ते पण मी सांगितलं. त्याच्यानंतर बघा, कवितेच्या ओळी दिल्या आहेत. जसं की एक्झाम्पल मध्ये दिले, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या अशा 3 कवितेच्या ओळी दिल्या आहेत. या कवितेच्या ओळी वाचल्याबरोबर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ही कविता कुठली आहे. कविता कुठली आहे, कवितेचे लेखक कुठले आणि कवितेचा अर्थ काय होता. तुम्ही काय कशा पद्धतीने त्या कविता समजून घेतली. मी सर्वात पहिल्याच मुद्द्याला सांगितलं की तुम्हाला प्रत्येक कवितेचा अर्थ लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला हे जे रसग्रहण आहे ते खूप सोपं जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला किचकट वाटतं पण तितकं किचकट नाहीये. खूप सोप्या भाषेत सांगितलंय. तर ह्या प्रश्नाचा एक मुद्दे मी काढून ठेवलेले आहेत. तर बघा, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने प्रत्येक कवितेचे मुद्दे काढून ठेवू शकता. तर तुम्ही काय करणार, रसग्रहण करताना कुठले मुद्दे लक्षात घेणार. पहिले तर कवितेचं नाव. ठीक आहे. ही कविता कुठल्या ह्याच्यातली आहे, तर वस्तू या कवितेचं ते नाव. नंतर कवीचं नाव काय आहे, भा धामणस्कर. ठीक आहे. हे कवींचं नाव आहे. त्याच्यानंतर आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कोणते पॉइंट्स कव्हर करायचे आहेत, तर निर्जीव वस्तूंसाठी भावना, म्हणजे सजीवाप्रमाणे निर्जीव वस्तूंना बी भावना असतात. हे आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला त्याचा एक आशय जो आहे, मध्यवर्ती कल्पना जी आहे ती तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये द्यायची असते. त्यासाठी एक पॉइंट काढलाय. नंतर दुसरा पॉइंट असा काढलाय की वस्तूंशी प्रेमाने व सहानुभूतीने वागावे. ह्या लाईन्सच्या आधारेच मी आशय सौंदर्य
तो जे पॉइंट्स काढले त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्यामध्ये तुम्ही हे पॉइंट्स कव्हर करायचे. मुक्त छंद शैली आणि दुसरा म्हणजे वस्तू व मानव यातील स्नेहबंध. ठीक आहे, हे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावरून आपण असं तुम्ही प्रत्येक कवितेसाठी काढून ठेवू शकतात. हे फिक्स आहे, याचं पॅटर्न बदलणार नाहीये. या मुद्द्यांवरूनच तुम्हाला रसग्रहण करायचं असणार आहे. त्याच्यामुळे आता आपण बघू की आशय सौंदर्य कशा पद्धतीने लिहायचं. तर बघा, आशय सौंदर्यामध्ये कवितेचं नाव वस्तू या कवितेत कवी द भा धामणकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजावून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. तर हे बघा मित्रांनो, आशय सौंदर्य हे मी जे काही पॉइंट सांगितले, जे मुद्दे सांगितले त्याच्यावर आधारितच मी हे आशय सौंदर्य लिहून दाखवलं. अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये करायचं असणार. काव्य सौंदर्यामध्ये ज्या काही ओळी दिल्या आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला इथं सांगायचा असणार आहे. तर काव्य सौंदर्य बघा, बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात. माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळी कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही, मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तू ही आपल्याला प्रेम व माया देते. हे बघा मित्रांनो, काव्य सौंदर्य करताना ना तुम्ही जितके पुस्तकी शब्द वापरणार व तुम्हाला समजलेला अर्थ जितका सोप्या भाषेत तुम्ही सांगणार तितके चांगले मार्क्स तुम्हाला मिळतात. आणि काव्य सौंदर्य हे तुमचं 5 ते 6 ओळींमध्ये अपेक्षित असतं. त्याच्यानंतर शेवटचं येतं भाषिक वैशिष्ट्ये. हे सर्वसाधारणपणे प्रत्येक कवितेसाठी सारखंच असणार आहे. तर ह्या बघा, ह्या कवितेच्या ओळींसाठी कशा पद्धतीने मी लिहिलंय, मी पॉइंट सांगितले तुम्हाला सुरुवातीला, जसे की मुक्त छंद शैली आणि त्याच्यानंतरचा पॉइंट होता वस्तू व मानव यांच्यातील स्नेहसंबंध. त्याच्यावर आधारित आपण कंटिन्यू करू. तर मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. असे अगदी साध्या पण आवाहन शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे. वस्तू व मानव यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे. तर अशा पद्धतीने ज्या काही भावना आहेत, कवींनी ती कविता करताना ज्या काही भावना आहेत, जो काही विषय मांडला आहे, ते तुम्हाला इथं त्यांची भाषा शैली आणि कवितेचा प्रकार कुठला आहे. कवितेचा प्रकार म्हणजे इथं कसं मुक्त छंद शैली, म्हणजे ह्या प्रकाराची ही कविता आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाषिक सौंदर्य हे लिहू शकतात. तर मित्रांनो, खूप सिंपल आहे. जर तुम्हाला असे सर्व कवितेसाठी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यांचे जर पॉइंट्स हवे असतील तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कवितेसाठी ते मुद्दे पॉइंट्स तुमच्यासाठी काढून आणेल. त्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करू. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर मित्रांनो, रसग्रहण खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. रसग्रहण करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कवितेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कवितेचं नाव, कविताचे लेखक जे काय आहे, कवी कवयित्री, त्यांचं नाव लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट तुम्हाला ह्या माहिती पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे, एवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे रसग्रहण हे खूप काही किचकट आहे अशातला विषय नाही. काही समजलं नसेल तर तुम्ही बिंदासपणे मला कमेंटमध्ये क्वेश्चन करू शकतात. मी त्यांचा रिप्लाय नक्कीच देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.